विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रोहन, अजयजी काय सांगाल? एका महत्वाच्या विषयावर तातडीची पत्रकार परिषद बोलवली, काय नेमके विषय आहेत? आज दोन विषय आहेत. आम्ही जे हायकोर्टात पीआय दाखल केलेले आहेत, बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात पीआय दाखल केलेले आहेत, त्या संदर्भात माहिती देण्याकरता आज आपण पत्रकार परिषद घेतली. तर पहिला मी पीआय मध्ये आम्ही सिंपल मागणी केलेली आहे. बिनविरोध असं काही नसतो. जे कॅन्डिडेटनी विड्रॉ केलेले आहेत तर तिथे निवडणूक घेत नाही. तर आम्ही हायकोर्टात अशी मागणी केलेली आहे की नोटा असताना तुम्ही कसे काय बिनविरोध हे करतायत, आणि नोटा असताना तुम्ही इलेक्शन ज्या पद्धतीने 15 तारखेला इलेक्शन होणार आहे त्या डेट अनुषंगाने तुम्ही इलेक्शन कंडक्ट करा. कॅन्डिडेट आणि वर्सेस नोटा असा असेल. आणि याच्यामध्ये आपण नोटाचा संदर्भ देत असताना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात एक पेटिशन दाखल झालेले आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा खूप गंभीर विषय आहे. नोटामध्ये किती मतदान व्हायला पाहिजे त्या रिकॉल करता येईल, यावरती आतापर्यंत कुठलाही निकाल आलेला नाहीये. तर असं असताना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट कधीही येऊ शकतं. तर आता समजा यांनी निवडणुकीच घेतलं नाही त्या ठिकाणी, तर म्हणजे ते बिनविरोध जे आहेत त्यांना ते निवडूनच आलेत असं आपण गृहीत धरूया. आणि समजा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की 50% पेक्षा मतदान नोटाला जास्त असेल तर यांना रिकॉल करायचं, तर यांच्यावरती इम्प्लिमेंट होणार नाहीये. म्हणून आपली मागणी सिंपल आहे, इलेक्शन कंडक्ट करा. कंडक्ट केल्यानंतर नोटाला जे काय मतदान असेल आणि त्यांना विनर म्हणून घोषित करा. त्यानंतर समजा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं तर जे जजमेंट येईल ते यांच्यावरती इम्प्लिमेंट होईल. असं एकदम सोप्या भाषेत आपण हायकोर्टात मागणी केलेली आहे आणि दाखल सुद्धा झालेली आहे. अति तातडीने आपण सोमवारी त्याच्यावरती मेन्शनिंग करणार आणि कदाचित सोमवारीच त्याच्यावरती चर्चा पण होईल. हा पीआय संदर्भात आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहे तर आम्ही सिटीजन मॅनिफेस्टो काढणार होतो, ज्याच्यामध्ये सिटीजन लोकांची जे ठाण्याचे नागरिक आहेत त्यांची जी मागणी होती, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक पक्ष त्यांना ज्या गोष्टी वाटतायत धोरण जे त्यांचे आहेत ते इम्प्लिमेंट करतात, पण लोकांना काय पाहिजे. तर असं आम्ही सर्वे केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही सिटीजनचं मॅनिफेस्टो रिलीज करतोय. हा सिटीजन मॅनिफेस्टोमध्ये आपण हेल्थ, नेचर, लोकल जॉब्स या सगळ्या गोष्टीचं या मॅनिफेस्टोमध्ये आपण माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर 15 पॉइंटर्स आहे याच्यामध्ये, जे महानगरपालिकेचं रिलेटेड कामं आहेत, जे सर्व निवडणुकीत जे उभे आहेत त्यांना आम्ही हे पाठवत आहे. आता ज्यांना असं वाटतं की बाबा जे आम्ही मागणी करतोय, सिटीजन म्हणजे लोकांनी जे मागणी केलेली आहे त्या पद्धतीने ते निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर ते या सगळ्या गोष्टी करणार असतील तर त्यांना आम्ही असं म्हणतोय की त्यांनी त्यांचं ऑफिशियल फेसबुक पेजमध्ये आम्ही हे करणार आहे म्हणून त्यांनी त्यांचं पोस्ट करावं. आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना ते समजून जाईल आणि त्याचबरोबर तिथे निवडणुकीमध्ये त्यांना जे काही मदत करता येईल ते आम्ही अजय जया फाउंडेशन मार्फत त्यांना मदत करू. कारण इतक्या लोकांनी आम्हाला संपर्क केलेले आहेत, आता आम्हाला सुद्धा वेळ नाहीये की कोण काय कसं करतायत म्हणून, पण जे आम्हाला आमच्याकडून समर्थन मागतायत तर त्यांना आम्ही हे सिंपल याच्यामध्ये हे सिटीजन मॅनिफेस्टो आज आपण रिलीज करतोय. आणि त्याचबरोबर जे नगरसेवकांनी भ्रष्टाचार केलेले आहेत, चुकीचं कामं केलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, त्यांचं माझं वैयक्तिक फेसबुकमध्ये मी त्यांचं बद्दल जी काय माहिती आणि डेटा माझ्याकडे आहे, भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवल्यानंतर सुद्धा माझ्याकडे खूप काय पुरावे आहेत. आणि त्या नगरसेवकांचा आम्ही फेसबुक मार्फत किंवा इतर मीडिया मार्फत आम्ही ते रिलीज करत आहे. आणि या प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही हे सांगायचं आहे आम्हाला की कुठल्याही नगरसेवकाला असं वाटत असेल की त्यांनी मी कुठलाही एव्हिडन्स देत नाहीये त्यांच्या विरोधात आता जे आम्ही पोस्ट करतोय,
कारण खूप कमेंट्स आम्ही बघितलं, तर माझ्याकडे एवढा वेळ नाहीये की मी काहीतरी एक पेपरचा पुरावा दाखवणार त्यानंतर ते तिथून बोलणार, ते तसं नाहीये. तर ओपन चॅलेंज करतो, ज्यांना असं वाटत असेल आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत, लाईव्ह त्यांच्या जागे त्यांच्या ठिकाणी आम्ही येतो, समोरासमोर मीडिया समोर त्यांनी जे जे चुकीचं काम केलेले ते आम्ही सिद्ध करायला तयार आहे. आता टाइम वेस्ट करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाहीये की मी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलणार, ते काहीतरी बोलणार. ते ज्यांना आम्ही आव्हान करतोय, ज्या ज्या नगरसेवकांना असं वाटतं की अजयनी माहिती चुकीचं दिलेली आहे, त्यांनी चॅलेंज एक्सेप्ट करावं. आम्ही त्यांच्याच ठिकाणी जाऊन मीडिया समोर पूर्ण माहिती त्यांच्या समोर त्याच दिवशी क्लिअर करू. आणि येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही तीव्र इलेक्शन कॅम्पेनिंग करणार. पैसे वाटत असताना किंवा अशा इलेक्शनचं क्रायटेरिया आहे त्याच्या बाहेर कोणी असं पैसे वाट त्यांना जाब विचारणार आणि एक्सपोज करणार. आणि या विषयावरती तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल? तुम्ही काही उमेदवारांचे ऍफिडेव्हिट देखील काढणार होतात की त्यांच्या ह्याच्यामध्ये किती वाढ झाली? ऍक्च्युली सर कसं आहे, ते ऍफिडेव्हिट आपल्याकडे आहे, त्यांचे ऍफिडेव्हिट पण आपल्याला मिळालेलं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की त्या ऍफिडेव्हिट मार्फत जर समजा कित्येक लोकांचे चुका आहेत, पण जे इलेक्शन कॅम्पचं सिच्युएशन आहे ना, तर ते आरओ एवढे मॅनेज्ड आहे की त्यांच्याकडे ते पुरावे घेऊन जायचं टाइम कन्झ्युमिंग आहे आणि ते इलेक्शन मध्ये त्यांना काय बात करणार नाहीये. पण हे इलेक्शन झाल्यानंतर पण ते पुरावे आमच्याकडे अवेलेबलच नाहीये. तर तेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ किंवा जे काय रीतसर तक्रार असेल, इलेक्शन जिंकू द्या त्यांनी, पण ज्यांनी चुकीचं हे सगळे ऍफिडेव्हिट भरलेले आहेत त्यांचं काय सोपं हे नाहीये त्यांच्या विरोधात. आणि ते आरो ज्यांनी असं चुकीचं पद्धतीने रिजेक्ट केलेले आहेत किंवा त्यांना रिजेक्शनचं ऑब्जेक्शन येताना सुद्धा त्यांनी त्याला गो अहेड दिलेले आहेत, त्यांच्या विरोधात आमची लढाई असणार आहे. म्हणजे हे फक्त इलेक्शन संपलं की त्यांचं फायनल झालं असं काही नाहीये, पाठपुरावा आम्ही करत राहू. त्याचबरोबर नगरसेवक निवडून आल्यानंतर 5 वर्ष काही दिसणार नाहीये, पण अजय जया फाउंडेशन दरवर्षी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवणार आणि ज्या ज्या नगरसेवकांनी काय काय कामं केलेत त्या 5 वर्षात प्रत्येक वर्षात ते आपण एक्सपोज करणार. पीआय दाखल केली आहे, काय वाटतं की न्यायालयाकडून समाधानकारक निकाल मिळेल? आता मनसेचं अविनाश जाधव यांनी पण अविनाश जाधव सरांनी पण ते हायकोर्टात पीआय दाखल केलेले, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं, त्यानंतर आम्ही पण केलंय. तर प्रत्येक खूप लोकांनी पीआय दाखल केलेले, ठीक आहे, वेगवेगळे ग्राउंड्सवरती वेगवेगळे डेटा आणि याच्यावरती त्यांनी हे. आता कोर्ट काय करणार आहे याचा मला काही अंदाज नाहीये, पण पॉझिटिव्ह आहे मी की कोर्ट त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावं. आणि त्याचबरोबर कोर्टाचा विषय जेव्हा येतं तर मी स्वतः म्हणू शकत नाही, कारण कित्येक गोष्ट सीएम कोण आहे नाही आहे हे सुद्धा आतापर्यंत, कोणाचा पक्ष आहे ते सुद्धा आतापर्यंत क्लिअर झालेलं नाहीये. पण मी खूप आशावादी आहे आणि यांना जे वाटतं की ते बेकायदेशीरपणाने काही करू शकतात बिनविरोध हे सगळं, तर त्यांना आम्ही ठाण्यामध्ये असणारी लोक त्यांना असं गृहीत धरू नका हे मेसेज देण्याकरता पण आम्ही हायकोर्टात गेलो. काल एक ऑडिओ क्लिप ज्या व्हायरल झाली त्यावर देखील अजय जया रिॲक्ट झाले नाही, अशी एक सोशल मीडियावर पोस्ट जी आहे ती फिरत होती, म्हणजे उशिरा रिॲक्ट झाले असं? नाही, जसं व्हिडिओ मला वाटतं आपल्याच कुठल्या तरी एक न्यूज चॅनलमध्ये मी बघितलं, लगेच 1-1.5 तासांनी मी माझं फेसबुकमध्ये टाकलंय. 1-1.5 तासांनी तुम्ही ते बघू शकता. आता ते मीडियाकडे किंवा आपण याच्यामध्ये नंतर आलं असेल, पण त्याच दिवशी माझं फेसबुकचं टायमर बघा आणि ते जे काय मला वाटलं, म्हणजे जसं मी व्हिडिओ बघितलं तर लगेच. आणि मीनाक्षी शिंदे ज्या पद्धतीने, हे बघा एआय काही नाहीये, ते खूप खोटं बोलणार आहे आणि पहिल्यापासून ते खोटंच बोलत होते. तर एआयचं त्यांना मी ओपन चॅलेंज करतो, 1 लाख रुपये बक्षीस आम्ही हे करतो अजय जया फाउंडेशनचं. त्यांनी माझा आवाजामध्ये बॅकग्राऊंडमध्ये दुसरं कोणतरी बोलत असताना आणि मीनाक्षी शिंदेबरोबर मी माफी मागताना किंवा काही असं ऑडिओ त्यांनी एआय मध्ये जनरेट करून दाखवावं. जर त्यांना असं वाटतं ना, म्हणजे काय होईल पुढे ना, लोक काही पुरावे दाखवतील ना ऑडिओ व्हिडिओ, तर हे म्हणतील की एआय जनरेटेड आहे. म्हणजे
काही म्हणजे यांना डॉक्युमेंट मध्ये बोलतील तर ते कोर्टाने सिद्ध केलं आहे का, ते खरं आहे का असं म्हणतील. नंतर ते म्हणतील ते ऑडिओ AI आहे. तर आता काय आपण हेच करत बसायचं, यांच्याकडे तो तोडगा आहेच. काय झालं तर AIने केलं आणि जबाबदारी घेण्याची हिंमत नाहीये. हिंमत नसेल तर अशी गोष्टी बोलणार नाही. पण हे एकदम गलिच्छ भाषा त्यांचं होतं. त्याच्यावरती म्हणजे आता मी बालकुमला राहिलोय, आगरी कोळी समाजाबरोबर जन्म झालेला आहे, म्हणजे तिकडचे लोकांबरोबर मी राहिलोय. तर यांना का माहित नाही कसं त्यांना एवढं गृहीत धरतात ते, आणि पुढे हे दिसून येणार. आणि ते जे गुर्मी आहेत त्यांचं मी त्यांना आव्हान करतो की नगरसेवक जरी तुम्ही चुकून जरी निवडून आलात तरी नगरसेवक निधीमध्ये आणि तुमचे मिस्टरनी काय काय घोटाळा केले ते आम्ही पाठपुरावा करून एक्सपोज करू आणि तुम्हाला तुरुंगात पाठवू. 12 तारखेला अजून एक व्हिडिओ टाकणार असं त्यांनी अगोदर सांगितलंय. कारण त्यांना माहिती आहे त्यांनी किती व्हिडिओज मध्ये काय काय ऑडिओ मध्ये बोललेले आहेत. कारण त्यांना काय माहिती आहे का, त्यांनी जे जे बोललेत ना त्यांना माहिती आहे की मी याच्याशी असं बोलणं केलं त्याच्याशी ते, आणि ते त्यांच्या म्हणजे ऑपोजिट टीम बरोबर आहे म्हणून त्यांना क्लिअर माहिती आहे. माहिती असताना त्यांना आता आतमध्येच तयारी ठेवतायत की आता हे ऑडिओ येणार आहे. तर म्हणून एकच प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी ते जाहीर करून टाकलंय की आता पुढे येणार म्हणून तुम्ही कोणी प्रश्न विचारू नका. म्हणून मी बोलतो ना त्यांना 1 लाख रुपयाचं मी बक्षीस द्यायला तयार आहे. फक्त त्यांनी ऑडिओ क्लिप माझं तयार करून दाखवावं. त्यांनी करून दाखवावं, सिद्ध होईल काय खोटं बोलतायत काही. आणि पोलिसांना मी तक्रार दिलं, पोलिसांना एक तक्रार लिहून द्यायचं आणि स्टॅम्प घ्यायचं हे आम्हाला माहित नाही का. हे सगळ्या अशा गोष्टी. आणि त्याच्यामध्ये ते बोलतायत सीपीला मी फोन करणार उचलणार, म्हणजे कुठला गुंडगिरी आहे कोण आहे, म्हणजे काहीतरी एक सीमा असली पाहिजे ना. आता सत्ता पण नाहीये, म्हणजे ते सेकंड पोझिशन मध्ये आहे. तो थोडा त्यांनी आवाज कमी करावा असं आमचं वैयक्तिक मत आहे. जे सध्या सोशल मीडियावर तुमच्या पेजवरून अनेक नगरसेवकांचे फोटो जे आहेत ते पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि सविस्तर काही माहिती किंवा लिहिलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणजे नेमकं बघा, प्रत्येक नगरसेवकांनी ज्या ज्या चुकी केलेल्या आहेत तसं तर मला या नगरसेवक म्हणजे रिपीट होणारच आहेत मोस्टली. पण मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन मध्ये कुठल्याही नगरसेवकाला सोडलं नव्हतं. तर सगळे नगरसेवक त्याच पॅटर्न मध्ये काम करतायत. आता कोणीतरी प्रश्न विचारतात तर पुढे सुधारतील असं आम्हाला अपेक्षा आहे. पण त्याच्यामध्ये पण एकदम हलकट एकदम म्हणजे ज्यांना नगरसेवक होण्याची लायकीच नाही तशा लोकांबद्दल मी एक्सपोज करतोय. ठीक आहे. आणि तो फेसबुक माध्यमातून, कारण त्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहे की मी समजा आता काहीतरी प्रेस किंवा त्यांचे डॉक्युमेंट रिलीज केलं तर त्यानंतर त्याच्यावरती काही चर्चा होईल. तर मी आव्हान करतो त्यांना की मी पोस्ट केलंय, त्या पोस्टमध्ये जे मी लिहिलंय त्याचे पुरावे आहेत. त्यांना ओपन चॅलेंज करतोय जे नगरसेवक आहे. आणि फक्त आता 4 ते 5 नगरसेवकांचं पोस्ट केलेलं आहे. उद्यापर्यंत अजून 5-10 म्हणजे जसं जसं आमचं ठरेल की बाबा या नगरसेवकांचा, कारण 10 दिवसात मला हे पण कळलं नाही कोण कोणाचा पक्षात आहे कोण कुठे गेलाय म्हणून. तर हे कळायलाच आम्हाला 5-6 दिवस झाले. आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांचे रिलीज करू. आणि त्या नगरसेवकांनी हिंमत असेल तर आमच्याशी चॅलेंज ऍक्सेप्ट करावं. जे मी फेसबुकमध्ये लिहितोय त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतोय आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.